हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशो धैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ श्री सुधींद्रतीर्थ श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो दोन्ही दिसा युद्ध पळीत रशिलीची क्रमचारून व्यूह पांडवान तयार केलेले ताक प्रति जावन एक व्यूह कौरव तयार करून युद्ध आयल्यांची युद्ध सुरवेक भीष्माक आणि अर्जुनाक भयंकर युद्ध जाता रस एकल्याक समान युद्ध करताची. हांगेल पक्षाच्याक अर्जुन मारता हांगेल पक्षाच्याक भीष्म मारता. तसे त्या वेळाक द्रोण आणि दृष्टद्युम्न एकल्या एकल्या येद्राभद्रा आयलींची कळलं. त्यांनी तशीची द्रोणाक आणि दृष्टद्युम्नानं द्रोणा मारचे म्हणून म्हणलेलं कृष्णान चांगला ना. तशी दृष्टद्युम्ना गोतस मेगेल निमती भीष्माले द्रोणाल मरण जावचे म्हणून ताजे खातीर तो द्रोण खंय आसा थंय थंय परताणें युद्धा वच्चें जल्वे कडेरी. आतां धृतराष्ट्राक ह्या युद्धा विशयी सांगता. धृतराष्ट्राल मना येता द्रोणाक न्ही द्रुपदाक द्रोण म्हळ्यार द्रोणाक न्ही द्रुपदाल पोत दृष्टद्युम्नाक खंयचे रितीर युद्ध जाल्लें म्हूण सांग. इत्याक वतसवे कितलेची साहसी जाल्यार भीष्माक अर्जुनाक मारू जायनी म्हूण म्हणल्यार निरस्त्र करूंक जायनी म्हूण म्हणल्यार म्हाका दिसता पुरुश प्रयत्ना पशी देवाले अनुग्रह चड म्हूण सांगून भीष्म युद्ध करूं राबल्यार 3 लोकय संहार करचे तितलो समर्थ ताका अर्जुनाक निरस्त्र करूं जायनी म्हणटना आनी त्या युद्ध ऐकूच पशी द्रोण दृष्टद्युम्नाल युद्ध पुणे सांग म्हळ्यार हाका युद्धांत तो मेगेल चेडवांक गेलो जेवका म्हळेलें एकच कडेरी. तो सांग के संजयो तुका भीष्मान अर्जुनाक गेलूच्या जायनी म्हूण म्हणलेले विशया कसले चिंत तुका बद सांगता जाल्यार तूं म्हणटा 3 लोक भीष्म गेलो वता म्हणून जाल्यार बद तुका सांगता इंद्र समेत समस्त देवते येयले 5 पांडव पुरोचे तांकां सलवाचें कळवे. तशें जावन तुगेलें मन गट्टी करी जेवचे जल्लाय इत्याक म्हळ्यार तुका 2 दिसा विशयी मान सांगता आसा कसं जावकास पळय जावन जाल्ला इतले वेळाक कळवे. आतां तुका 2 दिसान तो द्रोण दृष्टद्युम्ना युद्ध वार्ते जावका न्हू तें सांगता कळवे. तांगेल मध्येन तो भयंकर घोर युद्ध जाता. सुरवेक द्रोण दृष्टद्युम्नाल सारथीक संहार करून सारथीन मेल्ले नंतर कसं करूं जाता ताका दृष्टद्युम्नाले रथ चलायसूच्या जत्वे दृष्टद्युम्नाक त्या मांत्र पावनी द्रोणांक कोप येवन तागेले 4 घोडे मारून सोडताची. दृष्टद्युम्नाले रथा सारथ गेल्लो 4 घोडे गेल्लींची जाल्यार येस पळय भीष्मा तृप्ती जायनी कोपोस तांकां जाल्यार दृष्टद्युम्न भिनी ताणें मेगेले रथ सारथी मारले घोडे मेल्लींची येता रथ चलायसूच्या कोणेनाची कसं करचें म्हणून भिनी तो कसले मनान तो एक चूर चलन ना ताका तो हस्त रसके आसून युद्ध करता रसके. द्रोणाल वैरी बाणा राशी सोडली ताणें जाल्यार द्रोणाकय कसं जाता तांकां न्ही की कोपू मिगेला की शिकला मिगेला की युद्ध करूं येयला कळवे. कसले जावं ताका दीश मारून सोडता म्हणून एक घोर जावन आशिल्लें एक भाण काडलें खंय वज्रायुधा इतलें कठीण जावन आशिल्लें भाण म्हणून महाभारतांत तो सांगताची यमाले दंडशी दिसतशील की ते प्रयोग करतना
ते प्रयोग केले पांडवांगेले सगळी सैन्यांत पुरे जन भिल्लींचके पुरे जन अयो 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 मळिलीचके जाल्यार धृतराष्ट्र या दृष्टद्युम्न मात्र एक चूरूय भिनी ते बाण ಎತ್ತೆತ್ತಾ ಪರ್ವತಶಿ ನುತೋರಬ್ಲ ಪೂರಿ ಜನ ಅತ್ತ दृष्टद्युम्न मर्त कितकी म्हणलेले पुरी जना भयंज तरसके पांडवाल बदीन जला वो कसं करता बाण सोणू ते लागगी येवका जल री कातरून सोडली ते द्रोणाल शक्ती आयुध कळवे द्रोणाल वैरी माक्षी बाण सोडले कळवे पांडवांक बारी कुशकी पण तो द्रौपदील भाव नमे पांचाल देशाचे पुरे सैन्य जयकर घालिके तका दृष्टद्युम्नाक जय जवो दृष्टद्युम्न बारी संतोष तांकां कळ्ळें मागीर दृष्टद्युम्न शक्ती आयुध प्रयोग करता जलरी पळय द्रोणान पेटयिल्ले आयुध कळ्ळें तितली घटी मुठी आयुध वो दृष्टद्युम्नान प्रहार केला की म्हणटना दृष्टद्युम्नाले पेटयिल्ले शक्ती आयुध द्रोणांक प्रहार करूं जायना मागीर कशी तो आयुध पेटयता दोन तीन कुडको करून सोडत तो कोण द्रोणाचार्य जलरी मिगेल आयुध पुरे वो भग्न करता म्हण म्हणलेली चिंत नाके दृष्टद्युम्न तो युद्ध करतरस कळ्ळें कशी दृष्टद्युम्न बाण पेटयता द्रोणू तशीच ते बाण परे नाश करता दृष्टद्युम्नाल धनुसूय कातरून सोडलें दृष्टद्युम्न तेन्नाय चंचल जायनी विचलित जायनी धनुस कुटकू जाल्यार इते ते रथार तांगेले धनुस आसता पळय सारतना रथ दामडाच्या सारतना गोडिना जाल्यार तेच पट्ट रथार राबून वो आनीक हें गद काण द्रोणाल वयर उडोवन सोडलो गरगरी गुंडान जाल्यार द्रोणय तशीची ते लागगी येयल्यारय भिना नशी ते द्रोण तांणी हातान धरली की ते धरून पडोवन सोडली की उडोवन सोडली की तशी जल्न कडेरी दृष्टद्युम्नाल वैरी भल्ल म्हणलेलेक चूप बाणकय ते प्रयोग करून दृष्टद्युम्नाल कवच सगळेची कातोरून वचून शरिरा दुखून रगत देमच्या शूर जाला जाल्यार दृष्टद्युम्नय भिना ते गद उड्डयलय द्रोणान धरून उड्डयलो म्हणले कुडले आनीक धनुस काण द्रोणाल वैरी बाणा वैर बाण सोडता कशी आपण्याल देहा कवच छेदन केल्ली पळय द्रोणान तशी तांगेल देहा कवचय छेदन करून सोडली की दोग जनाल आंगा दुखनी तांबडे रगत देवतरस जाल्यार द्रोणाक जोर कोपयलो मिगेल कवच पिंदून सळवे तुवें म्हूण म्हणलेले कोपान अपास धरलेले धनुस दृष्टद्युम्नाले कातरून घाल्ले धनुस आनीक काड भितरी बोत हागेल आतां धनुस ना आनीक धनुस काड भितरी मागशी पावस पडल्या वरी बाणा पावस दृष्टद्युम्ना वैरी सोडला कोणे द्रोणाचार्यान जल्वे तेच भितर दृष्टद्युम्नाल रथाक आनीक सारथी येवन जाल्ला कळ्ळें वपास चारी घोडे बांदून जाल्ला ते आसता पळय तांगेल रथाचे सेवक म्हूण सांगून जाल्यार तांकां तेमय मान सोडले आनी भारी संतोशारी तिन्नी पंत धरलो धनुसूय कातरून सोडून सिंहनाद केले की कोणे द्रोणानी कळ्ळें तीन पंत धनुस कातरले आनी सिंहनाद केले की भारी संतोशारी दृष्टद्युम्ना धनुस ना गोडे मेल्ल्यांची सारथ ना रथ निरुपयुक्त जाल्ला जाल्यार सुरवे पंत जाल्ल्या वरी वापस जाल्ले जाल्यार तो धैर्य गेडवना नशी वापस हातान तेका गोद धरलो की रथा दुखून देंवच्या चमकलो देंवताची धरलो गोद कातरून सोडला द्रोणान तेन्नाय दृष्टद्युम्न भिनी कसं करतो तो एक खडग एक गुराणी धोरून तो देंवलोची देवन द्रोणाल रथा लागी धावलो या कोण हंत भितरी श्रेष्ठ युद्धांत म्हणून सांगू जायना तशी द्रोणा सम जावन दृष्टद्युम्न युद्ध करतरस जाल्यार दृष्टद्युम्नाल वैरी बाण पावस सी सोडलेले पडटा ताका मुखार वचचें जायना कशी मुखार वचचें म्हूण कळना गुराणी दवरून आईल बाण पुरी गुराणीन तो निवारण करतरस ताका लागना नशी एकडे तकडे गुराणी गुंडान भीमसेनान हें पळयलें दृष्टद्युम्न एकलोस द्रोण हें म्हणटा बलिश्ट युद्ध करतरसाची सीद भीमसेन तागेल रथ घेवन थंय धांवन येयलो कळ्ळें द्रोणाल वैरी रथ येता द्रोणाल वैरी 7 बाण सोडले की सोण
तांणी ते भाण निवारण करचे तितले क्षण भितरी ताणें द्रुपदाक द्रौपद म्हळ्यार दृष्टद्युम्न द्रुपदाल पुत्ताक तो रथाक चोडून घेतले. आत भीमसेनू द्रोणाल एदरा येवन राबला रथार जल्बे ताणें दृष्टद्युम्ना तागेले रथार बसकारान घेतला. हे दुर्योधन पळयत रस तो कसो करता, व्हड सैन्य सुचे एक भानुमंत म्हणल ताका बस द्रोणाल रक्षणेक म्हूण जल्बे कळिंग राय तो कळिंगाल सैन्य मस्त जन राय असची तंतु भानुमंत म्हणलेलाक बस तुगेल सैन्य घेवन भीष्माल रक्षण करी. त्या कळिंगाल व्हड सैन्य न्हय येवन भीमसेनाल वयर आक्रमण केलें. द्रोणाकनी दृष्टद्युम्नान वापस द्रोणाल वयर बाण सोड केला री भीमसेन तई तागेल रक्षणे आसा म्हणली कुडले द्रोणाचार्यान तांगेल रथ गुंडानु द्रुपदनी विराट रायाला चमकले तांणी विरुद्ध न्हय तांगेल्या वरीची थंय चमकले. दृष्टद्युम्न कसं केलें, धर्मराय एक कडेन युद्ध करता तो एकलो जाल्ला म्हणालो हागेले जरा बिल द्रोण चमकलेत ना म्हण तो धर्मरायाल रक्षणेक दृष्टद्युम्न चमकलो. आत्ता त्या रणरंगांत भीमाकनी कलिंग सैन्यामध्ये घोर युद्ध म्हळ्यार त्या कसल सांगचें म्हूण म्हणल्यार कलिंग सैन्यामध्येंतू तो बाणाचे पावस सोडता कळवे. तेदना निषाद राजपुत्र केतुमंतू म्हूण म्हणलस ताका भीमू बाण सोडून तो गाय जावन धांवलो. चेदी सैनीक पांडव पक्षांतूल न्हय तांणी व्यूह रचन करून येता रसची जाल्यार हांगा केतुमंता बाण सोडना तांणी येता कोप येयलो. श्रुतायू म्हणलो तोवय भीमसेनाल एदरा येवन राबलो कळवे. कलिंगालंतू केतुमंतू श्रुतायू आनी पुरे तांग येवन भीमसेनाक मुतीक घालतना हांगा भीमाल ಒಟ್ಟು चेदी मत्स्य करुष देशाचे पुरे येवन राबल्यांचे घोर युद्ध जालें. कितले भयंकर युद्ध म्हळ्यार येद्रायल जना पुरे मारून घालताची कितले आतां धरलेले खडगान कातरून उडयत रसची त्या सैनिकय हे सैनिकय भीमसेनाल सैनिकय केतुमंताल सैनिकय कडेर खंय तर म्हळ्यार तांकां तांगेल सैनीक कोण म्हणून सोदून काडच्या जायना तशी कोण येद्र आयला तांकां मारता रसची. आमगेल पक्षाचे पळय शत्रू पक्षाचे पळय कसले तांकां गोतना एक जावन तांकां तांणी रक्षण करता एक जावन कोप ताजे निमत जावन कोण येद्र आयला रे मारून घालता देखून घोर युद्ध जाल्ली तें कळवे. इंद्राकनी दानवांक जालेलवरी युद्ध जाता रस भीमाकनी कलिंग सैन्याक सगळे युद्धभूमी स्मशानशे दिसच्या शूर जाले. सगळी भूंय रक्तान होळण घेवच्या शूर जाले. भूंय तांबडी दिसता रस. त्या वेळाक चेदी सैन्य येयल न्हय कोणाक भीमसेना रक्षण करूक थंयच्यान केतुमंताल रक्षण कलिंग निषाद योध येयली न्हय भयंकर युद्ध. चेदी योधय काय सामान्य न्हय कलिंग निषाद सैन्य सामान्य न्हय जाल्यार चेदी योध कितलेच तांगेले शक्ती मिरवून युद्ध केल्यार अल्पसंख्याक तांणी हांगा कलिंग ही व्हड सैन्य निषादाल सैन्य काही सान न्हय तांणी कसं केलें चेदी योधान आतां तांगेले जिवांतल्या पुरजेले भीमासेना सोडला आनी तांणी पलायन केला. हांकां भारी संतोश कोणाक कलिंगनी निषाद सैनिकाक तांणी भीमसेना सुतो घाल्लोची जाल्यार भीमसेनू कोय भिना नशी भीम न्हवतो कळवे. तो तागेले धैर्यारी तो युद्ध मुखार सितरस हांव एकलो जालो मिगल रक्षणे कोणय नाची हांवें मातशें वचवें म्हूण लेखनिकय चार कडे दुखून चार दिक्कांनी शत्रू सैन्य तागेल वयरी बाण पाडयतरस जाल्यार राब्बिल स्थळार दुखून खंय रथार तो बस राबला पळय युद्ध करूक थंय दुखून ಸ್ವಲ್ಪ हेकड तेकडे वचनिकय कशी तांणी बाण सोडताची तितले बाणय सुत्तू गोलाकारारी म्हळ्यार सुत्तू दुखून बाण येतरस गोलाकारारी तागेले धनुस प्रयोग करून तोवय बाण सोडतरस कळवे. कितली घोर युद्ध जाता म्हळ्यार जाल्यार कलिंगराय कसं करता शक्रदेव म्हूण तागेलें नांव तो कसं करता म्हूण म्हळ्यार भीमसेनाले रथाचे गोडे संहार करता. सुरवेक तांणी तेंचे करचे सारथीक गोड्यांक मारले म्हूण जाल्यार मागीर बारीक कश्ट युद्ध करूंक तशी तो सुरवेक गोड्यांक न्ही तागेले सारथी मारूं वता. कलिंग राजाल ಒಟ್ಟು भीमान युद्ध करतना तो कसो करता भीम म्हळ्यार त्या कलिंग राजालो पूत शक्रदेव म्हूण म्हणलेलो आशिल्लो तागेले वयरी गद बिस्वील कुडले शक्रदेव मेल्लो. शक्रदेवान मेल्लेले पळयतना ताका कलिंग राजा
जोर कोप येवन तागेले ते योध आसत न्हय रथीक तांकां पुरे घेवन भिमाक चार दिक्कांनी आक्रमण करता. कडेरी भीम कसं करता, गद हाता धरलेलो काण तोग्गू दवरता आनी खड्ग आनी गुराणी घेवन तोग्गू देंवता. वा भिमसेनाल वयरी एक विषमय जावन आशिल्लें बाण सोडता जाल्यार भिमसेन तागेल्या हातांत खड्ग आसा न्हय, दोन कातरून सोडले कडे ताका भिमाक कूश जाली. भिमाक कूश येवन तो व्हडावन सिंहनाद करता. सगळीं कलिंग सैन्य कडकडता भय्यान जल्बे कडेरी कलिंग राजकुमार अन्यकಳು भानुमंतु तागेले रथादी कಡೆ धांवता. कोण भीमू बाण खड्गनी गुराणी घेवन कडेरी भानुमंतू तागेले वयरी बाण सोडल्यारी घुसोवन हांव भीमाक बाणान आक्रमण केल्लें म्हूण गोर सिंहनाद करता. भीमा सैसूच्या जायना. बारी हो गर्जन करतवे म्हूण सांगून भिमा दिसता. भीम तागेल्या पशी होड सिंह गर्जन करता. कलिंगरायाल सैन्य भय्यान कडकडेला कळवे जलरी ते तागेल सिंहनाद ऐकतना पुरे जनाक यो मनीश भूत की घोर कसं की एक जीव की म्हणून तसं एक संशय येवच्या शूर जलकय म्हळ्यारी शत्रूंगेल हृदय छेदन करचे तितले होड गर्जन केल्ला हाणें. कडेरी कसं करता म्हणून म्हळ्यारी तो सीदा हस्ती भानुमंतान बशिल्ले हस्तीक तोंडारी एक मारता, ताजी दोन दाडय कळचिता आनी वयर उड्डून ते हस्ती वयरी भानुमंत खंय बसला पळय थंय वचून पावता. थंय तुकून तो भानुमंतू तागेले वयर शक्ती आयुध प्रयोग करूं वता. वो तागेले हाता धरलेले खडगानाची भानुमंताक खडगय ताणें शक्ती आयुध पेटयले त्या वय कातरता, भानुमंताकय कातरून सोडता. जल्बे मागीर ते हस्तेकय सोणा तो ते हस्तेकय मान सोडता. तशी ताजी नंतर देवील भीमू ते हस्तेर दुखून तो देवील भीमू तागेले खड्ग धरून गुंड गुंडान खंयची दिकड म्हणना भिसून 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 कसं मेळ्ळे ताका मारता. भिमाल त्राण कितले ती खड्ग कितले जड आसूं का ताजे नंतर हस्ती समीत कुडकू कोरका जाला ताण दोन दोनी कशी पेट्ट मारनास का पळय ताणें. तशी सैन्या भितर वचून कसं म्हूण पळयना पदातिकी रथ की गोड की हस्ती वयर बशील की कसले ना भिसून 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 कसा मेळ्ळा ते मारून संवार करून सोडता. तागेल्या आंगार सगळे सकड प्राणीचे मनशाले सकड रगत उसळा. तशी खंय घुंवता खंय मारता कोणा मारता कसले कळना पळयतना यमुशी ते रणांगणांतू सुतू घुंवतर आसा पदाती सैनीक पळय तो राबून युद्ध करता तशीची सगळी रणांगणांतू नेलारी भोंवतर आसा. हस्ती ना गोड ना रथ ना तागे लागीं कसले ना जाल्यार एकलोची सैन्यामध्ये संचार करून हात्ता मेळ्ळेले सकड काणू मारता. कडेरी थंय सैनिकांक कसले जत्तरस म्हणूय कळना तांणी भिमाल वयर आक्रमण करूं वताची. सैनीक राशी भिमा सुतकल वतना तितले जनाक कातोरून वता तो कशी म्हळ्यार तो रथाक मारतना रथार आशिल्ले सैनिकां बिस्विलेले खड्ग सगळे रथ छिद्र बिद्र करून वता. तशी कशी म्हळ्यार ते खड्गा युद्धांत भ्रांत आविध उद्भ्रांत आप्लुत प्रसृत प्लुत संपात समुदीर्ण हे पुरे रितीरी खड्ग बिसवचे म्हण आसा. भ्रांत म्हळ्यार खड्ग दवरून गरगरी गुंडाच खंय कळ्ळें. आनीकी फास्ट म्हळ्यार अशी गुंडा न्हू युद्ध करच्याक भ्रांत म्हणचें. आनीकी चड त्राण घालून गरगरी गुंडाच्या अविध म्हणचें. मात्या वयरी गरा गुंडान वयर आशिल्ले जेन्ना मारच्या उद्भ्रांत म्हणचें. आनी अशी खडगान मारता उड्डून विंगड जेन्ना मारचें पळय उडतनाय घुवन मारचें ताका आपलुता म्हणचें खंय. मागीर पुराय दिक्कांतू एकलेक हेज्जो दवरून खडगान बिसवता वच्चाक प्रसरता म्हणचें खंय. आनी एकदी कडेन खड्ग घेवन चमकल म्हणजे ताका प्लुता म्हणचें. धांवन वचून खडगान मारल्यार संपात म्हणचें. समस्त शत्रूंक
प्रहार करचे घाय करचे समार करचे कसं मुदिरणं म्हणजे तशी व पुराय करतरस खंयची खडगाच कसं प्रहारात जाता खंय कसं जाता म्हणून सांगू जायना जनाक तशी जातरस कितले की हस्त्या वैरी हस्ती राशी पडलीच काही मोरनो तशी काही कसं पळूच म्हूण कळना व्हडले हस्त्यो ताजे नंतर त्या हस्त्यांक बरी स्वर्ण आभरणांनी घालून असतात न्हय त्या मागीर तशीची शक्ती आयुध तांगेले हाता आसूचे मागीर रथाचे पताके ध्वज एक रथ चिद्र जाल्यार ताजेर कितली की शस्त्रास्त्र आसता ते पुरे पळोवन गेला काही अस्ती गळ्याचे घांट मागीर घोड्याचे ते भांगर घोडे घालेले सकडी आतां केलो कडिना शरीर पडलेंची हात नातिले पांय नातिले माती नातिले तशी वो ते सगळे कलिंग राजाल सैन्या मध्येंतू गरगरी घुवन कितली जनां मारतरस ಕೆಲವು ವೇಳಾರಿ ರಥಿಕು ರಥ ಅರಸ ಮುಂಜಲರಿ ಕ್ಯಾರನ ತಕ ತೆಗೆದುಕೊಂಡು ರಥಾರ ಉಡ್ಲೋ ತಕಾಯಿ ಮಾರನ ಗಲ್ಲೆ ಕಳ್ವೆ ಧ್ವಜ ಮರ್ತನ ಸಾರಥಿ रथिकू ध्वज पुरजन ಎಕ್ಕಪ್ಪಂತ मारतकय ताजे नंतर रथ लागी लागी असं म्हणजे लेक रथार दुखून अन्यक रथार उड्डून त्या रथार बसेल जनाके मान सोडता सकड जनाक सारथीकय रथिकाकय घोड्याकय सकड जनाकय मान सोडता तशी चित्रविचित्र जावन शत्रू संहार करून गर 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 सगळीची रणरंगांतू गुंतरस ताजे ಒಟ್ಟು गर्जने करतरस ताजे नंतर कितली की जनाक मस्तून घालून वतकय ताणे बेगार हेकडे तेकडे तन्न कितले की सैनिक तागेले पय्या पंदाकची पूण मरतरसची ಕೆಲವು जन तो एक सुरवेक भयंकर आकार नव्हता गेला दीग रुंद भरतो ताजे नंतर ताजे आंगार परे रगत हातांत कडग दोळे ಹೊಡೋಡ್ करून कोप्पून रणरंगांतू युद्ध करतना कितली की जन ताणे एद्रा येवन राबली कुडल्या अर्दे बेतून प्राण सोडतलीच तशी सगळेची सैन्य नाश जावची स्थितीक आयलारी वरलेल सैन्याचे भीष्मा रक्षण कोरका म्हणून आनीकी भीष्माल सुत्तू राबून भीमसेनाक भीष्माला येना नशे पळयतरसचे कडेर म्हणटना श्रुतायुष म्हणलो तो कलिंग सैनाचे एद्रा राबील पळून भीमू श्रुतायुषाल ಒಟ್ಟು युद्ध करता कळवे जाल्यारी भीमाल रथा सारथी कसं करतो गोतसवे ता एक तेच भितर वो नेलार चमकून चमकून युद्ध करता न्हय तागेल रथार दुखून देवील नव्हतो रथ पेट्टू गेलो न्हय सारथी नवो एको जगजगीसूचो भांगरा रथ घेवन येतकय आनी भीमाक रथार बसकारा इतके जल न्हय मागिरी श्रुतायुषाल मागशी युद्ध करूंक लायत येता ताका भीमाक इत्याक म्हळ्यार तो रथार आशिल्लो हो बाई रथार आस न्हय कडे दोग जनाक एकल्याक युद्ध जाता युद्ध जावन श्रुतायुषाकय तो मारता ताजे नंतर कलिंगाधिपती अन्यकडो केतुमंतू ताकाय मारता कितली जन आसा कडे प्रहार करून यमालया पेटयत म्हणना कड्डेर म्हणटना हस्तीर आशिल्ल्या योद्धांक संहार करतना हस्त्यो भीमाल बाणा पेट्ट पडता म्हणून खंय खंय धांवन तरसाची कसल म्हूण म्हळ्यार धांवची मुखारी तांकां ते पदाती सैन्य आसा पळय नेलार राबून युद्ध करतले ते तांगेल सैन्य हांगेल सैन्य म्हूण तांकां कळत्यो अस्तीक चमकल कडेन पुरे धांवची वाटेर मेळ्ळेले सैन्य पुरे मस्तून मस्तून घालून वतरसाची कडेरी भीमाक भारी संतोश जातकय त्या म्हळ्यार ताण मारलेले आसत्यो तांगेले सैन्य कडेन धांवन तांगेले कितले की सैनिका लगड काडतना भारी संतोश जावन शंख वाजीत तो शंख वाजिल कुडले कलिंग सैनिकांक जोर भयन जाले कसं करचें म्हूण कळना तशी तांणी भ्रांत जल्लीची पळयताच कोणाक एक व्हड मद येईल हस्ती निर्भय जावन सगळेची ते रणरंगांत भोवन सकड सैन्य नाश करतशी तांकां दिसतकय कोणाक भीमा पळयल्यार सगळी कलिंग सैन्य भितरस कडेरी बरलेले जन वांतल्यार पुरो म्हूण सांगून गुंपू जावन धांवच्या सुरू केले ಸ್ವಲ್ಪ वेळान तांगेलो सेनाधिपती तांकां बिश्टयत न्हू धांवल्यार वापस येतकय भीमा मारूं म्हूण वापस भीमाक भिवन धांवताच जाल्यार भीमाकय त्या कलिंग सैन्य म्हळ्यार व्हड सैन्य दुर्योधनाल पक्षांत आशिल्लांत व्हड सैन्य म्हळ्यार कलिंग सैन्य संपूर्ण जावन निर्नाम करूंक भीमाकय जायना कळ्ळें कडेरी हांगा दृष्टद्युम्न पळयतरस कसले ओ भीमू एकलो युद्ध करता म्हणून कडेरे दृष्टद्युम्न सांगते कलिंग सैनिका लोट युद्ध करू वचचे म्हणून दृष्टद्युम्नाले पुरे सैन्य शिखंडी समित तांणी
पुरे चतुरंग सैनिक घेऊन भीमाल सुतू रप्ताची धर्मरायू तशीची तवई भीमाल रक्षण खातीर धांवन येता तशी पुरे भीमाल सुतोरा बनू युद्ध करतरस भीमाल विशयांत दृश्टद्युम्ना बारी प्रीती कसल्याक म्हळ्यार प्रपंचांतो भीमनी सत्यकी चोळ्ळ्या तांकां विंगड कोणी ताका दृश्टद्युम्नाक प्रितीच म्हळ्यार भीमनी सत्यकी तांगेला पशी चड प्रीती तो कोणाकय करनाशिल्लो मिगेल प्राणप्रिय तांणी म्हूण लेखचिशिल्के ताणें तशी तो भीमाल रक्षणे खातीर येईल दृश्टद्युम्न भीमाल सुत्तशिल्ले कलिंगाल सैन्य ध्वंस करतरी वतरस कोण भीमू ह्या पळोवन ताका बारी संतोष के रक्षणे खावा इला हागेले जाल्यार यो तागेले सुत्तशील सैन्य पुरे निर्नाम करून वतरस नवे म्हण बारी संतोष जावन दृश्टद्युम्न भीमाक जयकार गलत गलत अशंक वाजित के सिंहनाद करत के जलव्या भीम पळयता कोण या म्हण कडेन दृश्टद्युम्न हागेल रथा लागीं तागेल रथ घेवन येयला भीमाक एक पण समाधान जालें की वो दृश्टद्युम्न मिगेल सहकाराक म्हण मागीर शूर जालें दृश्टद्युम्नाल आनी भीमाले युद्ध पुरे कलिंग सैन्य मारून 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 घालतरसाची दूर दुखून सात्यकी हांगेले सहायक येता पळोवन आनीकय संतोश जालें कोणाक भीमसेनाकय हाकाय कोणाक दृश्टद्युम्नाकय आतां सात्यकी येतरस न्हू म्हणून बारी संतोशार्थांनी युद्ध करतरसाची एक रौद्र रूप येयला की म्हणले कुका कोणाक तेग जनाक सात्यकीक दृश्टद्युम्नाक भीमाक एक रक्ता नई सृष्टी जलतय म्हळ्यार तितले जना मारूंक घाला ते दिसाक दोन्ही दिसाक कितली रक्ताची न्हंय म्हळ्यार दांटूच्या साध्य ना की म्हणले कुका तशी जाल्यार भीम ताजे मध्य दुखून वचून कोण मेळटा तांकां मारतरस कय योध पुरे कोण कौरवाल तर्फीचे योध सैनिक पुरे बॉम्बारच्या शूर केले की कालोयम भीमरूपेण कलिंगे ही सा युद्धते यो मनुष्य न्हयची न्हय साक्षात यमधर्मूची मृत्यूदेवते जावन कालूची भीमाल रुपार येवन कलिंगाल वट युद्ध करता विंगड जनाक इतले यमू न्हय जाल्यार विंगड जना इतले जनांक मारूं साध्य जातवे असल पळयला यो यमूची भीमाल रुपार येयला म्हूण सांगून सांगतरसाची ह्या बॉब भीष्म आयक पडटा भीष्म कसो करता कुडले तो तागेले सैन्य सिद्ध करून भीमाला येता हांगा भीष्माल रथाक सात्यकी भीमू दृश्टद्युम्न हे तीन जणी भीष्माल रथा येदरा येवन राबताची युद्ध करच्याक जलबे भीष्मा येता शक्ती प्रहार करून घाय करून घालताची तेग जनाले मनान तो भीष्माक संहार केला रे पुरे समजता म्हणून जल रे भीष्मा संहार करचे कोणे अर्जुनान नवे हांगा अर्जुनय नवे भीष्मा संहार करूं जायना जाल्यार भीमाले भीष्मू भीमाल रथाचे वापस रथ घेवन येयला तागेले रथा गोड मारून घालता जाल्यार भीम एक चुरूय भिवना त्याची रथा रबला ताका गोडी ना कसले ना भीष्माल वयर एक शक्त्यायुध प्रयोग करता जाल्यार शक्त्यायुध तो भीष्मू कातरसून घालता मागीर भीम कसो करता तागेले जड गद घेवन रथार दुखून उडलो हांच्यान सात्यकी तशीची युद्धा येवन भीष्माल सारथीक मारून सोडली ताणें भीष्माल सारथी मेल न्हय मागीर भीष्मार रथाक आसूचे घोडे तांकां निग्रह करतलो कोणेय नात न्हय तांणी रणांगणा दुखून भायर धांवलींच कय तशी भीष्मूची रणांगणा दुखून भायर चमकलो आनी कसले भंय जाल्ले भीष्म एदूर सुचे थंय भीष्मुना वापस येता प्रकार भीमसेन सैन्य लगड काडूं सुरू करता कौरव सेनेचे कोण जाल्यार भीम वतेस म्हूण कळ्ळें कुळ्ळे हांगा दुखून पलायन करचें सुरू केलें मागीर दृश्टद्युम्न वापस भीमा सांगता नाका तूं रथारी बैसून युद्ध करी म्हूण सांगून तो रथार बैस करान तागेले सैनिकय आस थंय वता हांगा कलिंग सैन्य संपूर्ण नाश करून सोडला हे भीमसेना घेवन दृश्टद्युम्न येयला पळोवन सर्व पांडव पक्षाचे ताका बारी गौरव दिताचे भीम दृश्टद्युम्नाक बारी प्रितीरी म्हाका सहाय केला न्हू तूं म्हूण प्रितीरी ताका पोटोवन धरतकय मागीर सात्यकी भीमसेनाला सांगची भीमा तुगेले अदृश्ट कितकी कळवा आमगेले अदृश्ट कोणाले पांडव पक्षाचे अदृश्ट ही ताका म्हणल्यार भानुमंतू केतुमंतू शक्रदेव आनी असंख्यात कलिंग सैन्य वय तूं मारले कलिंगाल सैन्य सामान्य नाही साधारण संख्येर आशिल्लें तें सैन्य जाल्यार गजसेने आशिल्ले अश्वसेने आशिल्ले रथसेने आशिल्ले पदातिजन आशिल्ले म्हळ्यार ಒಟ್ಟು चतुरंग सैन्य म्हूण येता तशी ताजे नंतर कितलेकी महापुरुश ते वीरादिवीर सकट त्या सैन्यांत आशिल्लीची ते महासेनेक महाव्यूह रचन करून येयले तसल कलिंग सैन्य तूं तुगेले बाहुबल पराक्रमान
एकल्यानं निर्मूल केलं नव्हे हे पांडवांक गेलं अदृष्ट नव्हे म्हूण सांगून सात्यकी सांगून भिमाक पटवून धरतकी कडेरी युद्ध जाईन ते दुसचे दिसाक वापस भिमाक घेवन वापस तांणी खंय युद्ध जातरच पळय थंय वतात तांणी. दोन्ही दिसा सकाळची वेळाचे युद्ध जाल्लें म्हणटना कितलीकी सैन्य नाश जावन गेल्लें. दृष्टद्युम्न कसं करता अश्वत्थाम शल्य कृप हे तीन जनाल ಒಟ್ಟು युद्ध कोर म्हूण सांगून मुखार वता. सुरवे वतनाची दृष्टद्युम्नान अश्वत्थाम मेळ्ळुक येद्राक अश्वत्थामाल रथाचे गोड्याची ताणें संभार केल्ले. अश्वत्थामा कोपयलो तो शल्याल रथार चोवन बसलो आनी दृष्टद्युम्नाल वयर युद्ध सुरू केल्लें. दृष्टद्युम्न कसं न्ही अश्वत्थाम युद्ध करचें पळोवन दृष्टद्युम्नाल वटो अश्वत्थामाल युद्ध जातरस अभिमन्यू दृष्टद्युम्नाल पक्षा येवन राबता. तोवय अश्वत्थामाल वयरी बाण सोडतरस अभिमन्यू अश्वत्थामाल वयर मान्नी शल्याक कृपाक अश्वत्थामाक तीन जनाक एक पंत बाण सोडून घाय करयसीत कೈ तोवय कೈ बाकी दवरना अश्वत्थाम अभिमन्यूल वयर 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 बाण सोडतरस तेदना अभिमन्यू एकल्याकची दृष्ट यो कोण अश्वत्थामू शल्यू कृप तेगजनय ಒಟ್ಟು ಒಟ್ಟು प्रहार करताची. हांगा दुर्योधन आलो पूत लक्ष्मण म्हूण म्हणलो तो अभिमन्यूला युद्धा येता. लक्ष्मण आनी अभिमन्यूला मध्यंतू महायुद्ध जाता म्हूण म्हणयता. लक्ष्मणान अभिमन्यूक घाय जेवचे तशी मारली कೈ. हांगा अभिमन्यू आनीकी क्रोध येयले. तो कसं करता ताणें 50 बाण लक्ष्मणाल वयर सोडले की वो कसं करता लक्ष्मण अभिमन्यून धरलेले धनुसूची 2 कुडको जावची तशी करता. वो अभिमन्यू अनेक धनुस हाता काढता युद्ध करता कळ्ळें. अशी लक्ष्मणाक आनी अभिमन्यूक जोर दिता. दुर्योधन तागेले पुताल रक्षणे म्हूण वता. अभिमन्यूल वटू युद्ध करूं म्हूण दुर्योधनूय वता कळ्ळें. त्या वेळार कौरवांक गेले दुर्योधन चमकलेले पळोवन कौरवांक गेले सगळेची श्रेष्ठाती श्रेष्ठ रथीक तांणी 4 दिकांनी अभिमन्यूक आक्रमण करताची. मात्र अभिमन्यू सामान्य न्ही पराक्रमांत कृष्णाक समान जावन आशिल्लो. तो कसं करता कसो स्वल्पय चिंत करना अशी जालें न्हय म्हाका पुरजनान सुतकलें न्हय म्हणून एक चिंत करना तो युद्ध करतरच अर्जून पळयता. अर्जून पळोवन शीघ्राती शीघ्र अभिमन्यून आशिल्ले कडेन तागेलो रथ घेवन धांवता कळ्ळें. अर्जुनूची अभिमन्यूल रक्षणे खातीर आयलो म्हणून म्हणले कुडले भीष्मू द्रोणू कृपू व्हडोड्ड पुरय कौरव प्रमुख न्हय तांणी अभिमन्यू अर्जुनाक मारच्या म्हूण वताचे. म्हणटना सूर जावचेत न्हू युद्ध कितले भयंकर युद्ध जालें म्हणना. अर्जुनाले बाण कितले मागशे वत म्हूण म्हळ्यार ओपा सगळे आकाशाक काळोख जाल्ले बरें जालें सूर्याक आड जाल्लें कळ्ळें. अशी कडेर अर्जुनाल भंयान गोड्यार आशिल्ले जाण गोडे सोणू हस्तीर आशिल्ले जाण हस्ती सोणू धांवताची खंय दुखून खंय कितलीकी जन अर्जुनाल बाण लागून थंय थंय पळोवन मरतरसची हस्ती पडतरसची रणांगणांत ಒಟ್ಟು अल्लोल कल्लोल जाल्ले. अर्जुन भारी रुद्र रुपार युद्ध करतरस म्हळ्यार पुत्ता मार वयलीत म्हणून खंय तर म्हळ्यार कोणें गद उबारला रे हातू कातरून सोडची ताणें बाण बिल्ल उबारला रे 2 हातूय कातरून सोडची तशी तांणी प्रयोग करची कशी म्हाका हाका आयुध तशी पुरे जनाक आयुधान प्रहार करून करून तांगेले हातू पांयो पुरे कुडक करून घालतरस. अर्जुन कितली तीक्ष्ण जावन युद्ध करतशील म्हळ्यार कोणेय बाणान मारका म्हूण हातांत धनुश्य बाण धरून प्रयोग कर केल्यार तांगेले 2 हातूय कातरून सोडटले की कोणें गद उबारका म्हणल्यार गद समीत हात कातरून सोडतशील की अशी अर्जुनान कातरून घाल्लेले हातू पांयो मनीशू हस्ती गोडे हाजी राशी विमान कशी करून घाला पळय तशी एक अन्य कडेन दुखून अर्जुनान करून घाला काय तशीची एक कौरवाल सैन्याची एकलीपणी अर्जुनाला राबून युद्ध करूं येयनीच काय इतका म्हळ्यार तांकां खंडीत गोतशील की आतां हे अर्जुनाला येद्रा युद्ध करूं वच्चे एकची परलोका वच्चे एकची म्हूण सांगून तशी अर्जुन कोणेय तागेले येद्रा येवन राबो तीक्ष्ण बाण सोडता तांकां परलोका पेटयता. कडेर म्हणटना ताका दिसलें की प्रती एकले पलायन करतरसचे म्हणटना कृष्णूय अर्जुनूय तांगेले शंकू वाजितरस पळयतना भीष्माक कौरव सैन्य भग्न जाला पळोवन भीष्माक हांस येयले काय
द्रोणाला म्हणाल पळे कृष्णू समेत कोण इला अर्जुनू या युद्ध कशी जावक आशिल्ले तशी जतरस खंय योगेश्वर कृष्ण खंय धनुर्धर पार्थस तई पुरे चांगा जयस म्हणलेलंच नमे हांगा तशी जला अर्जुनान कोरका जलल तसं लय युद्ध केला कळव्या शत्रुंक पुरे लासून घाला नैनतला रे ताका अर्जुन म्हणून कोणी म्हणता आशिल्लीच वे ना नमे तशी खंयची प्रयत्न केला रे युद्धाक जैसूच्या साध्य ना म्हण म्हणलेले अर्जुन असे जैसूच्या साध्य ना म्हण म्हणलेले पुरेजना गोतस म्हणटन धावनान शिरापतावे पळय तंतू याजी यमधर्मुशी युद्ध करतरस तशी आत्त आमगेल सैन्य युद्धभूमी दुखून घेऊन वच्ची लायक कशी संजवळय जल्ला आनीच युद्ध कसं म्हणून पाहिजे दिसता पळया म्हण सांगून भीष्म द्रोणालागी करपाला पुरे सांगून युद्धभूमी दुखून ತಂಗೆಲ್ ಸೈನ್ಯ ಮಾಕ್ಷ ಅಡೈಸಿತ ಸಂಜೆ ಜಲಾನಮೆ ಪಾಂಡವಾಲ್ ಸೈನ್ಯ ಕಳ್ಳಿ ತಂಕಾಯಿ ಅನ್ನಿ ಮಾಕ್ಷ ಚಮಕಲಿ ಅಮ್ಮಿ ರಣಾಂಗಣ दुखून माक्षी वचे म्हणून तन्नी माक्षी चमकल दोन्ही दिसा युद्ध हंगाक समाप्त जल्ले कायेनवाचा मनसेन्द्रियैर्वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. मध्वान्तर्गत श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.